तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना फटका बसण्याची शक्यता। महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला मतदारसंघात होणाऱ्या सभा, रॅली, अन्य नियोजनात जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जात असल्याने मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांच्यासह कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष पिंटू माने, युवक तालुका अध्यक्ष सौरभ माने, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा माने यांच्यासह मतदारसंघातील आरपीआयच्या हजारो कार्यकर्त्यांची भूमिका अस्पष्ट रूपात दिसत आहे। कोणत्याही प्रचार यंत्रणेमध्ये मान सन्मान दिला गेला नसल्याचा आणि विचारात घेतलं नसल्याचं, प्रचारात सहभागी न होण्याचं ठरवलं असल्याने कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। याच नाराजीचा सूर धरून आरपीआयचे नेते नानासाहेब वाघमारे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आणि ते उघडपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर पाटील यांच्या गटात सामील होत प्रचार यंत्रणेमध्ये अग्रेसर भूमिका घेत आहेत। तरी निवडणूक शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली असताना आरपीआय सारख्या महत्त्वाच्या घटक पक्षाच्या नाराजीचा सूर महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसून येत आहे।